महाराष्ट्रातलं राजकारण विसंगती आणि विरोधाभासांनी सध्या खच्चून भरलेलं आहे. एकीकडे जगद्गुरू तुकोबारायांच्या 11वे वंशज हे निव्वळ 32 लाखाचं कर्ज डोक्यावर आहे म्हणून आत्महत्या करतात, तर दुसरीकडे मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा मात्र लाखो रुपये गुलाल बुक्क्यासारखे उधळतो. राज्यातल्या शेकडो मुली मिसिंग आहेत आणि त्यावर महाराष्ट्र पोलिसांकडून काहीच खबरदारी किंवा कारवाई होत नाही. त्या मुली सापडत नाहीत. परंतु मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा मात्र घरातून नुसता रुसून गेलाय म्हटलं तर सगळी यंत्रणा कामाला लागते. प्रँक कॉल, मग त्यानंतरचं पोलिसांनी अगदी बंगालच्या उपसागरातनं ते विमान परत बोलावणं. एका विमानाच्या बुकिंगसाठी 78 लाख रुपयांचं RTGS करणाऱ्या तानाजी सावंतांच्या मुलाकडे किती संपत्ती असेल, असं काय काम करतात तानाजी सावंतांचे चिरंजीव, याची खरं तर चौकशी व्हायला हवी. अर्थात गुन्हा दाखल झालाय, परंतु त्याची चौकशी होणार का, की नुसताच गुन्हा दाखल होण्याचा फार्स करणे आणि मंत्रिमंडळातल्या तानाजी सावंतांच्या नाराजीचं उट्ट इकडं काढत तानाजी सावंतांचा आवाज कायमचा बंद करण्यासाठी हा गुन्हा वापरणे, एवढ्यासाठीच हा गुन्हा दाखल झालाय का, याचा सुद्धा आश्चर्य वाटतं आम्हाला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.